शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। महापालिका प्रशासनाच्या विविध निर्णयाविरोधात कर्मचारी व निवृत्त कर्मचाऱ्यांनी न्यायालयात दाखल केलेल्या आणि अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या याचिकेचा प्रशासकीय पातळीवर तोडगा काढण्यासाठी आयुक्त यशवंत डांगे यांनी पुढाकार घेतला। जिल्हा तसेच उच्च न्यायालयात सध्या सुमारे 76 याचिका प्रलंबित असून यातील काही याचिका तब्बल 15 ते 20 वर्षापासून प्रलंबित आहेत। या याचिकाकर्त्यांशी आयुक्तांनी स्वतंत्रपणे चर्चा सुरू केली असून कायद्यातील तरतुदी आणि महापालिका अधिनियमाच्या चौकटीत राहून योग्य मागण्यांवर निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। शहरात अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने वारंवार अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी तक्रार करण्याच्या तयारीत असलेल्या कुटुंबावर संबंधितांकडून दगडफेक व मारहाण करण्यात आल्याची फिर्याद तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे। या हल्ल्यात मुलगी जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आल्यात। याबाबत 36 वर्षीय महिलेने शुक्रवारी तोफखाना पोलिसांकडे फिर्याद दिली आहे। त्यानुसार अमन खलील शेख, फरीन आझाद शेख, राजू खलील शेख, शब्बो खलील शेख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी गुरुवारी शहरात काळ्या रंगाच्या काचा लावणारी वाहने व फटाका सायलेन्सर लावणाऱ्या वाहनांवर धडाकेबाज कारवाई केली आहे। पोलिसांनी डीएसपी चौकासह विविध काळ्या काचा लावणाऱ्या 56 वाहनांवर कारवाई केली आहे। शहरातील डीएसपी चौकात लावण्यात आलेल्या विशेष नाकाबंदी दरम्यान केंद्रीय मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल 152 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। सुमन काळे यांच्या पोलीस कोठडीत मृत्यू प्रकरणाच्या फेर तपासणीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलंय। पुणे आयुक्तालयातील पश्चिम विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरमठ SIT प्रमुख असतील। काळे या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात बेशुद्ध आढळून आल्या होता। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केला। या ठिकाणी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। त्यांचा मुलगा साहेबा काळे आणि भाऊ गिरीश जाधव यांनी पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला। तत्कालीन उपविभागीय दंडाधिकारी विकास पानसरे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर केला। काळे यांचा मृत्यू पोलीस कोठडीत झाल्याने या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला। पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह डॉक्टरांवरही भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। धीरज परदेशी खुनाच्या तपासातील पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे। घटना घडल्यानंतर कार्यकर्त्यांचा आवाज पोलीस दलात आहे। त्यांच्यावर अनेक खोटे गुन्हे दाखल करून प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा पोलीस अधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे, असा आरोप आमदार संग्राम जगताप यांनी केलाय। मुंबई येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी पोलीस प्रशासनावर आरोप केला। यावेळी धीरज यांच्या पत्नी पल्लवी परदेशी उपस्थित होत्या। जगताप म्हणाले की या प्रकरणातील मुख्य आरोपी कोण आहे हे निष्पन्न केलं नाही, त्यांना अटकही केलं नाही। जे आरोपी अटक केलेत ते मारेकऱ्यांना मदत करणारे आहेत। पोलीस अधिकारी प्रमुख आरोपींना पाठीशी घालत आहेत का अशी शंका व्यक्त होत आहे। आरोपींची अनधिकृत घरे पाडण्याच्या आदेशाला आरोपींनी लावलेली स्थगिती ताबडतोब उठवावी। नगर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे, DYSP दिलीप टिपरसे यांनी गेल्या 2 दिवसापासून नगर शहरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना टार्गेट करून वेगवेगळ्या केसेसमध्ये अडकवत आहेत। आमदार संग्राम जगताप पत्रकार परिषदेत बोलत होते। शहराची खबरबातमध्ये इथे संपतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।